शेतीसोबत काहीतरी जोडधंदा हा नक्कीच शेतकऱ्याने करावा आणि जोडधंदा असा करावा की त्याचा उपयोग आपल्याला शेतीतही झाला पाहिजे. मी तर शेतीसोबत असा जोडधंदा करते की वेस्टेजही वाया न घालवता तेही उपयोगात आणते. नमस्कार मंडळी. इथं तुम्हाला गहू दिसतोय, परंतु याच्या आधी इथे मेथी होती आणि मेथीची हार्वेस्टिंग करून झाली. त्याच्यानंतर याच्यामधलं सगळं गवत काढून घेतलं. त्याच्यानंतर ह्या पंजाच्या साहाय्याने हे इथली माती ढिल्लू करून घेतली. त्याच्यानंतर याच्यात आपण आता गहू पेरलेला आहे. आणि हा गहू पेरायच्या आधी आपण याच्यामध्ये पोल्ट्री वेस्टेज पासून आपण कुजवून तयार केलेलं हे कोंबड खत घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे हा गहू पेरलेला आहे. आता गहू पेरून झालेला आहे. आता या पंजाच्या साहाय्याने आपण ही सगळी माती अशी प्रकारे खालीवरती करून घेऊ. तर मंडळी, ही सगळी माती आपण पंजाच्या साहाय्याने खालीवरती करून घेतलेली आहे. आता त्याच्यात मध्ये मध्ये ही आपण मोहरी सुद्धा टाकून देऊ. तर सोलारवर तर थोडीशी सावली आलेली आहे. बघू आता पाणी किती येतंय. आलं खरं पाणी, पण खूपच स्लो आहे. आता हे ड्रीप कनेक्शन दिलेलं आहे आपल्या या घेवड्याला. इथं आपण कॉक बंद करू. आणि हा दुसरा पाईप आहे, तो आपण इथे लावून घेऊ. दुसरा पाईप आता इथे लावला, चालू करून. आता जोपर्यंत हे भिजतंय तोपर्यंत आपण कोंबड्यांसाठी काहीतरी खायला गोळा करू. आता हे गवत होतं जे मी काढलेलं, म्हणजे जिथे हा गहू पेरला त्याच्यात थोडंसं गवत होतं ते काढलेलं आहे. ते पण आता कोंबड्यांना आपण खायला घेऊ. हे गवत आहे आणि त्याच्यात मी सांगत होती ना आधी मेथी पेरली होती, तर त्याच्यात थोडी थोडी मेथी सुद्धा आहे. आणि आता ही इकडे पालक भरपूर आहे. याच्यामधली थोडीशी पालक आपण कोंबड्यांसाठी काढून घेऊ. ही थोडीशी अशी खराब खराब पानं दिसतात, कोंबड्यांसाठी आपण काढून घेऊ. त्याला पालक काढून झालेले आहे. त्याच्यामध्ये गवत होतं ते पण थोडंसं मी काढून घेतलं. आणि हे बघा पालक किती छान आहे. आणि एवढी मस्त हिरवीगार फ्रेश अशी पालक काढतानाच ना असं वाटतं की आपण स्वतःच ही पालक खावी, अशीच कच्चीच. इकडे कोथिंबीर काढली होती आणि मध्ये मध्ये राहिली ती कोथिंबीर सुद्धा आपण कोंबड्यांसाठी काढून घेऊ. आणि तिकडे पुढे बघा कोथिंबीर किती छान आहे. इकडे या घेवड्याच्या मध्ये आंतरपीक म्हणून आपण इथं कोथिंबीर लावलेली. तर हे बघू शकता तुम्ही, आपली टोपली कोथिंबीर, पालक आणि गवत आणि त्याच्यात थोडीशी मेथी, या सगळ्यांनी आपली ही टोपली भरलेली आहे. आणि आता हे सगळं आपण कोंबड्यांना देऊयात. तर जेव्हा आपण शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन करत असतो, तेव्हा याच कुक्कुटपालनातलं जे पोल्ट्री वेस्टेज आहे त्याचा उपयोग आपण शेतात करू शकतो. या पोल्ट्री वेस्टेजमध्ये भरपूर प्रमाणात NPK उपलब्ध असतं, म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. आणि या तिन्ही गोष्टींची गरज आपल्या पिकांना असते. म्हणजेच पोल्ट्री वेस्टेजपासून आपण आपली शेती उत्तम प्रकारे करू शकतो. आणि शेतीतलं जे वेस्टेज आहे त्याचा उपयोग आपण कोंबड्यांच्या खाद्यामध्ये करू शकतो. तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टी एकमेकांवर आधारित असल्यामुळे कुक्कुटपालन हा शेतीला अगदी योग्य असा जोडधंदा आहे. चला, जोपर्यंत कोंबड्यांचं खाऊन होतंय तोपर्यंत आपण अंडी काढून घेऊया. हे बघा, कोंबड्यांनी खाऊन फस्त केलेलं आहे. गवत, कोथिंबीर, पालक, थोडं फक्त गवत आता शिल्लक राहिलेलं आहे. तोपर्यंत आपण ही अंडी देखील काढलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये आज आपल्याला हे बघा छोटंसं अंड भेटलेलं आहे. म्हणजे हे बघू शकता तुम्ही किती छोटं आहे. एखादी नवीन कोंबडी आता तयार होते ना, तिचं हे पहिलंच अंड असेल. बाकी आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.